नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे साताऱ्यातल्या अगदी प्रसिद्ध पण तितक्या शांत अशा ठिकाणी म्हणजेच चार भिंती। जर तुम्ही अजिंक्यताऱ्यावर जाताय ना तर येताना तुम्ही हा स्पॉट नक्की एक्सप्लोर करू शकता। इथे येण्यामागचं कारण म्हणजे निसर्ग, हवामान आणि खास वाऱ्याची झुळूक, तीही थंड हवेची झुळूक। हे पहा, चारही बाजूंनी टेकड्या, थोडासा जंगल सदृश्य भाग आणि मोकळा असा शांत परिसर। इथे संपूर्ण साताऱ्याचं एक सुंदर विहंगम दृश्य दिसतं। म्हणजे खरंच सकाळी किंवा संध्याकाळी इथे येण्याचा एक वेगळाच आनंद आहे। खास करून जे लोक मॉर्निंग वॉक करतात ना, थोडंसं ट्रेकिंग आवडतं, त्यांच्यासाठी चार भिंती हा परफेक्ट स्पॉट आहे। आणि हे बघा, साताऱ्याचं इतकं सुंदर दृश्य थेट डोंगरांच्या माथ्यावरून। धुकं असेल, पावसाची रिमझिम असेल किंवा अगदी थोडी थंडी, प्रत्येक वेळी चार भिंती वेगळीच वाटते। मित्रांनो, जसं मुंबईकडे मरीन ड्राईव्ह आहे ना, तसं आमचं साताऱ्याकडे चार भिंती आहे। कॉलेजवाल्या मुलांसाठी तर हे बाबा एकदम परफेक्ट स्पॉट आहे। तर मित्रांनो, हा होता चार भिंतीचा छोटासा ब्लॉग। काही विशेष माहिती नाही, पण खूप साऱ्या आठवणी तुम्ही इथे येऊन बनवू शकता। जर तुम्ही साताऱ्याला आलाय तर चार भिंती एकदा तरी नक्की बघा। आणि हां, इथे येऊन कचरा वगैरे करायचा नाही, आमच्या सातारकरांना हे आवडत नाही अजिबात। आपल्याला निसर्ग जपायचा आहे। चार भिंतीच्या इतिहासाबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून इतिहास जाणून घेऊ शकता। चार भिंती हे का बोललं जातं या स्पॉटला, तर ते तुम्हाला सगळी माहिती तिथून भेटेल। तर चला मित्रांनो, आता व्हिडिओ आपण इथेच एंड करूया। जर तुम्हाला ही छोटीशी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय, पीस, दसवदानिया।